हॅलो हॅलो. हा बसलो इकडे मी. ड्युटी चालू आहे. काय करतो बरं आता काय करणार. सर मी तुम्हाला शोधत होते. मी जात होती पोलीस स्टेशनला. तुम्ही रस्त्यातच भेटले. बरं झालं. मला ना कंप्लेंट करायची. काय काय कंप्लेंट करायची. पूर्ण बोल. काय बोलली मा तेच डोक्यात नाही आलं. मी जात होती पोलीस स्टेशनला. तुम्ही बर. रस्त्यातच भेटले. मग मला कंप्लेंट करायची. माझी कंप्लेंट घ्या. आमलेट खा. कंप्लेंट घ्या. कंप्लेंट असं मग जोरात सांग ना. कंप्लेंट घ्या. कंप्लेंट घ्यायची. मला मग वाटलं आमलेट खा. कस काय आमलेट आणलं मला असं वाटलं तो मला. ऑमलेट कशाला आणेल मी तूच तुम्हाला. म्हणली ना असं कंप्लेंट काय आमलेट. हा बरं जाऊ दे. काय कंप्लेंट दावली. माझा नवरा मला त्रास देतो. तुझा नवरा घास खाऊ घालतो. मग इकडे पोलीस काय काम आहे आता. घास खाऊ घालतो नाही त्रास देतो. त्रास त्रास देतो मग असं म्हण ना. मग तू हा. मी ऐकलं घास खाऊ घालतो. मग एवढं आनंदाचं आहे. हा का बरं त्रास देतो तो. काय काम आहे. तो म्हणतो हा तू जा निघून आणि मारहाण करतो. काय पिऊन. दारू पिऊन मारहाण दारू करतो. दारू हा दारू का बरं पितो तो. आता मला काय माहिती का बरं पेतो. मग तुला माहित असेल ना तो दारू का पितोय. हा आता मला कशाला माहित मग आता राहणार. काय पोलिसाला माहित राहतो का तो नवरा दारू का पितोय. ते संबंध नाही येत. माझी कंप्लेंट घ्या तुम्ही. अरे मग कंप्लेंटच घ्यायची म्हणून तो विचार राहिलो ना तो दारू का पितो. त्याला संगत तशी भेटली असेल. मग असं सांग ना. मग मी तेच विचार राहील तुला. दारू तू त्याला सांगते पिऊन ये का काय बाहेरच्या. मी कशाला सांगू पेऊनी असं. मग तू म्हणते ना मग असं. हा बरं ठीक आहे. राज किती दारू पितो तो. 4-5 बॉटली पित असेल. 4-5. हा आणि मग तुला कस काय त्रास देतो तो 4-5 बाटली पेल्यावर. तो तर 4 बाटल्या पेल्यावर गपकेच खाली पडून जाईल. नाही ना. नाही मग? पडत. हा आता मला काय माहिती किती बॉटल पितो तो. आता तुझा नवरा आहे. तुझं काम आहे. विचार मी का राहिले. बिअर बार मध्ये जाऊन बघणार आहे का त्याला किती पितो किती नाही पित. अरे जेव्हा 30 ml पितो का 60 ml पितो. आपण तो जेव्हा तुला त्रास देतो तेव्हा सांगत असेल ना. बोंबलत असेल ना काहीतरी. का एवढी पितो मी तो तेवढी फक्त पिऊन आलो. आला का डायरेक्ट चालतो असं वाकडं तिकडं आणि मला मारहाण करतो. म्हणतो तू जा निघून येतो. कशाने मारितो तुला. बाप रे कुठून कंप्लेंट लिहायला आणली मी. कशाने मारितो म्हणजे मग पोलिसाचं काम आहे सगळं विचारायचं. तुझा नवरा तुला कशाने जे मारतो. हातात येईल त्याच्याने मारतो. काय जे हातात भेटेल त्याच्याने मारतो. काय बोलती. हा मग लागत का तुला मारले होते मी. नाही नाही असं हसू येतं एकदम. अरे वा मग कंप्लेंट द्यायचं काही कामच नाही तुला असू येतं. मारल्यावरती लागणारच आहे ना. आता तू सांगू राहिली ना मारल्यानंतर असं हे असू येतं. मग कंप्लेंट द्यायला यायचंच नाही ना तो. मारल्यावरती लागणारच आहे ना. मग हा काही प्रश्न झाला का. मारल्यावरती लागतं का नाही लागत. लागत ना. मग असं तेच तुला विचार राहिले ना. मग मी हा कधी मारितो तो. रात्री मारितो का दिवसा. रात्री. रात्री का बरं मारितो तू. दिवसा का बरं मारित नाही. मग दिवसभर जॉबला जाता आणि रात्री पिऊन येता. मग येताना मग असं सांग ना. म्हणून मग रात्री मोकळं सांग. दिवसभर जॉबला जातो आणि रात्री येऊन मारितो दारू पिऊन. हा मग मी तुला तेच विचारलं. रात्री मारितो का दिवसा मारितो असं. हा रात्री मारतात. सुट्टी का राहते त्यांना. शनिवारी. शनिवारी मारितो का दिवसा. हा हा शनिवारी दिवसभर पितो का. हा मग रोज दारू पितो का. रोज नाही. रोज रात्री येताना पिऊन येतात आणि शनिवारी दिवसभर पित बसतात. पण सध्या आता लॉकडाऊन मध्ये कस काय पित असेल. महागाची दारू एवढी. कुठं बी भेटून जाते काय. काय आता कुठं काय काय ती फुकाट देते का काय. त्याला काय किंमत आहे की नाही त्याला. मग कमवतो तो उडवतो सगळे त्याच्यात. किती कमवतो असं तो महिन्याला. 10-20 हजार रुपये पेमेंट. 20,000 रुपये कमवतो. हा घरात किती देतो. काहीच नाही. 20चे 20 उडवतो. 20चे 20 उडवतो तो. तू तर तसं वाटत नाही. तो अंग काठी दिसत नाही तशी. माझ्या आई बापाचं करणं आहे सगळं. म्हणजे तुझे आई बाप तुला पोशी देत. तिकडे राहते का याच्याकडे राहते तू. याच्याकडेच राहती पण आई बाप तिकडून पैसे पाठवतात याला पोसायला. तुझे पोरं बाळ किती आहे. एकच आहे. मग एवढं का बरं अशी विरोधार्थी बोलती. मग कुठं आईकडे राहायला जाऊ. मग म्हणजे माझे पोरं 12 म्हणजे याचा असं का 10-12 पोरं आहे काय तुला असं दाखवू राहिली. एकच पोर आहे ना त्याच्याकडे पाहुण्याकडे त्या ते नवऱ्याक. हा बर कंप्लेंट म्हणजे त्याचीवाली तो दारू पितो म्हणून कंप्लेंट द्यायला आली का. तो दारू पितो आणि मला मारतो त्याच्यामुळे कंप्लेंट द्यायला आली. तो दारू पितो आणि मग मारतो. हा
तो दारू पितो आणि मग मारतो ना तुला? हा. प्यायच्या आधी नाही ना मारीत? नाही. त्याला विचारायचं ना प्यायच्या आधी कावर मारते नाही तुम्ही? तेवढंच विचारायचं राहिलं आता. अरे मग पोलिसांना कंप्लेंट देताना फार बारकाईने चौकशी करावं लागते आम्हाला. एवढी बारकाई नाही. हो, कंप्लेंट द्यायची म्हणजे ते खायचं काम नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी कायद्यानेच करायच्या असत्या ना. आता तो दारू पिऊन मारतो, हा. पण दारू पिल्यावर मारित नाही, याचं कारण काय मला ते सांग. दारू पिऊनच माणसाला खरं बोलता येतं, म्हणून दारू पिऊनच तो माझ्या मागे तांडव काला करतो. कंप्लेंट द्यायला आली? दारू पिऊन जर खरं बोलते तर कंप्लेंट द्यायलाच काल आली मग? हो बा, म्हणजे तो माझ्यावर मारहाण करेल? अरे तुझ्यावर तो नक्की दारू पिऊन मारतो का दारू पिऊन नाही मारित? दारू पिऊन मला मारतो तो. असं? हा. मग तू त्याला, मी तेच सांगितलं तुला का मग त्याला विचारायचं तू दारू पिऊन का मारतो मला? पण मग मला दारू पिऊन मला मारलं त्याची कंप्लेंट करायची ना. मला दारू पिऊन का बरं नाही मारत ते थोडी विचारायला जायचंय मला. त्यांनी तुला दारू पिऊन मारलं, हा. पण कुठं मारलं? हातावर, पायांवर, पाठीवर. अरे पण अंगणात मारलंय का घरात मारलं ते सांग. घरात मारलं. मग असंच तुला सांगू राहिलं, पाहिलं कोणीच नाही ना? कोणीच नाही. मग मिटला विषय. हा? मग तुझ्यावर कस काय भरोसा ठेवायचा म्या का तुला त्यांनी दारू पिऊन मारलं? कुणीतरी पाहिलं असतं म्हणजे मग सबूत तर असतं ना, बाई हिला मारलं हिच्या हे पाय नवऱ्याने. वळखण पडलेले आहेत बघा हातावरती मारलेल्याचे, दिसताय का? हा, ओळखण मग? दिसते. पण मग मी माझ्या स्वतःला मारून घेतलं का? तिचं बरोबर आहे ओळखण पण. हा. बर चालेल, म्हणजे मग तुझी कंप्लेंट घ्यावी लागेल तुम्हाला. असं? आणि घ्यावीच लागेल. मी घेतल्याशिवाय मी जाणारच नाही इथून. कुठे म्हणतो? आणि इथं रस्त्यावर कंप्लेंट नाही घेता येणार आपल्याला. मग चला मग पोलीस स्टेशनला. मग आता ड्युटी सोडून तो कंप्लेंट साठी पोलीस स्टेशनला येऊ का मी? ड्युटी पोलीस स्टेशनलाच करता ना? अरे पोलीस स्टेशनला सगळे पोलीस राहतात, तिथून ड्युटी दिली जाती. कोण कुठं कोण कुठं कोण कुठं. मग इथं बसायला ड्युटी दिली का अरे तुम्हाला? बसायला म्हणजे रोडवर ड्युटी आहे मला, ही रस्त्यावर आहे मी. ही आता सध्या कोरोना चालू आहे ना, त्या गडबडीत आम्हाला या ड्युट्या दिलेल्या आहे गव्हर्नमेंटनी. कोण मला मास्क माहित घाली? नाही. माझी कंप्लेंट घ्या लगेचच्या लगेच. तुझी कशी कंप्लेंट घ्यायची? एक तर तू या कोरोनाच्या काळात मास्क लावून आली नाही तोंडाला. सांग. हा, तुमचा करा आता मास्क वर. माझ्या मास्क म्हणताय. मग मी तेच म्हणलो, बोलताना आता लांब होतो म्हणून ठीक आहे, पण आता आपण लांब लांब आहे. मग आता तू मास्क का लावून नाही आली? हे काय एवढं आहे ना? उद्या तू अंगावर गोधडी टाकून आणशील, हे काय एवढं आहे ना म्हणशील? मग येत आहे ना. मी मास्क असं मानलं की झालं. थोडासा छोटा मास्क असतो तो कानाला असं अटकून. मानलं की झालं ते. बांधलेला होता, आता बांधून राहिली ना तू माझ्या. येताना बांधला होता मी. आता तुमच्याशी बोलायला काढला. श्वास दमला जातो ना पूर्ण. हा, श्वास दमला जातो, बरोबर आहे. मग बर 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 बर. मग आता हा काय म्हटली? दारू दारू पिऊन मारितो ना तो. कायद्याने कंप्लेंट घेऊ, मग बघू. येऊ विचारपूस करायला येऊ आम्ही, त्याची काय काळजी करू नको. हा. लय मारितो ना? नाही नाही, अजिबात नाही. असं प्रेमात हात फिरवतो. मग काय करायचं कंप्लेंट द्यायची? प्रेमानं जर हात फिरतो तो आवडतो. लय मारितो काय विचारायचा प्रश्न आहे का हा? लय मारितो का? लय मारो किंवा कमी मारो, मारतो तर मारतोच ना. अरे हा बरोबर आहे, तो मारतोय तुला जास्त हे माहिती मला, पण तूच म्हणती लय मारित नाही तो, प्रेमानं हात फिरतो. मी नाही ते म्हणत आहे, उलटा शब्द बोलली मी तो. म्हणजे मग नक्की तुला लयच मारितो? हा, लयच मारतो. हात पाय तर काय कुठं मॉडेल दिसत नाही तो आले, तू तर ताटम पद्धतीने आली इकडं. म्हणजे मुळे तोपर्यंत हे वळखण नाही दिसून राहिले तुम्हाला? वळखणाला काय महत्व आहे? मारितो म्हणजे कुठतरी मोडल तोडल हात पाय, लय मारितो म्हणून आणि माझी कंप्लेंट लिहून घ्या. अर्ध्या तासात तुमच्या पुढे डोकं फोडते मी. पोलीस स्टेशनला जाऊन लिहावं लागेल आपल्याला. मग इतक्या वेळ मला कशाला सांगितलं नाही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्या असं? मग तुला येईल काय मुक्कामी थांबायला लावलं का मी? मग मी एवढं सगळं रामायण महाभारत पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना, दुसऱ्या पोलिसांना तुला ऐकवलं तेच असतं ना. सांगितलं ना मी पोलीस स्टेशनला नाही, ड्युटीवर आहे मी. तो चटकन जायचं नाही निघून इडून. मग कधी सांगितलं तुम्ही मला? कधी सांगितलं म्हणजे? आता मी तुला पोलीस काय, स्टेशनला जा असं बोलले का तुम्ही? म्हटलं आता पोलीस आहे, म्हटलं द्यावी इथं कंप्लेंट लिहून. आता इथं पोलीस कुठं दिसला? रस्त्यावर गाडीवर दिसला तरी त्याला कंप्लेंट द्यायची का? उद्या तुला पोलीस घराचं दिसल लगेच कंप्लेंट द्यायची का? सगळ्या पोलीस कंप्लेंट. पोलीस असतो, कंप्लेंट अहो मी पोलिसाकडे काय द्यावी म्हणतो, लागते. उद्या पोलीस जर रस्त्याने ड्युटी करीत येत असला, समजा तो गाडीवर येत असेल, त्याला लगेच हात करायचा, हो थांबा थांबा थांबा. तो काय तू म्हणशील कंप्लेंट द्यायची? आता मग तो मारहाण करायला येतच असेल, तो आता संध्याकाळ झाली, त्याचा जॉब सुटला असेल, तो मारायला येईल मला आता. तो कंप्लेंट मग त्याचा काय मारच खाऊन घेऊ का मी?
कंप्लेंट रितशीर हा चौकीवर द्यावा लागते आपल्याला. मग तुम्ही मला सांगायचं नाही, एवढ्या वेळ डोकं फोडलं मी तुमच्या पुढे. अरे विचारायचं काम आहे ते माझं, म्हणून विचारलं तुला. म्हणून विचारलं म्हणे. मग आता माझं काम आहे विचारायचं, मी विचारलं तुला. मी जे करतोय दक्ष काम तुला विचारलं माझं काय करायचं मला. मी तुला ज्या काही गोष्टी असेल ते सगळ्या तुला शंका कुशंका काढून घेतल्या बाबा. मग या शंका कुशंका तुम्हाला सांगण्यापेक्षा मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगितले असत्या ना. हा मग पोलीस स्टेशनला जाय ना, मी कुठं काय म्हणतोय मग. म्हणजे अर्धा तास मी तर डोकं फोडलं, ते तर नवऱ्याने मारलेलं तरी बरं या माणसापुढे डोकं फोडणं. हे पोलीस स्टेशनला जाय, तिकडे हे सगळं सांगून दे व्यवस्थित त्यांना. तिथं साहेब असतील आमचे, काही कर्मचारी लोक असतील आमचे, त्यांना सांग असं असं घडतंय म्हणा. आणि मी तिथं म्हणा तिरपे तिथं जाऊन मी असे प्रश्न विचारतील का? नाही परत उत्तर देऊ का मी? तू फक्त तिकडे जाय, तिरपे दादांचं नाव सांग. तिरपे दादांनी सांगितलं, मी तिरपे दादांना भेटले म्हणा रस्त्यात, ते तिकडं ऑन ड्युटीवर आहे, त्याच्यामुळे त्यांना येता नाही आलं. हा तर मग आणि तुमचं नाव सांगून ते कंप्लेंट लिहून घेणार आहे का नाव माझ्याकडे? माझं नको सांगू, तिरपे दादांना भेटले, हा माझं नाव सांगा, मी मोठा अधिकारी मग नाही. ते मी फक्त प्रश्नाने पोलीस- विचारणार का मला? हा? ते प्रश्नाने विचारणार का मला काय- कसं झालं आणि काय ते फक्त झालं आणि का एवढं बरं झालं? नाही- एवढं नाही विचारणार ते. ते मग फक्त ते तुम्हीच विचारता का फक्त? अगं तसं नाही, मी का विचारलं का बाबा, म्हणजे विचारावं लागतं पोलिसांना एवढं, पण मग आता मी त्यांना सगळं कनेक्ट करून देईल बाबा, असं सांगून देईल त्यांना अशी अशी मुलगी वगैरे मग पाहून. सांगा मग तुम्ही आता. मी हो. जाते पोलीस तू फक्त स्टेशनला, तिथं मग नाव जाय. नोंदवून येते. हो, तुझं नाव गाव सांग, त्याचं नाव गाव सांग, का त्रास हा. देतो तुला, कशाला त्रास देतो, कशामुळे देतो, हे हा. सगळं तिथं व्यवस्थित सांग. हा. ते जे जे प्रश्न विचारतील तेवढे उत्तर देत चाल. आता परत प्रश्न विचारतील का? परत डोकं फोडू मी त्यांच्या पुढे? डोकं नको फोडू, प्रश्नाची उत्तर द्यायला लावले, डोकं नाही फोडायला लावलं तुला. फक्त प्रश्नाची उत्तर दे तिकडं. हा जाय. इकून अशी जाय. काय दिवसभर डोक्याला ताण, कुणी येतं, कुणी दारुड येतं, कुणी काय येतं. पोलिसाला काय त्रास झाला काय.